हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर। भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 आणि रासपला 1 जागा। नाशिक लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंविरुद्ध हेमंत गोडसेंना तिकीट। शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपचे दिनकर पाटील नाराज। भाजपचे दिनकर पाटील लोकसभा लढवण्यास इच्छुक। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्केंना उमेदवारी। ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के अशी लढत होणार। कल्याण लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार। पालघरची जागा भाजपच्या वाट्याला। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दैवत्व देणारेच घात करतात। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात। तर दैवत कुणीही बदलत नसतं, नमस्कार करणं सोडलं म्हणजे दैवत मानत नव्हते। अंबादास दानवेंची अजित पवारांवर टीका। ईडीची नोटीस आली की अजितदादांनी दैवत बदललं। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर दैवत कसे बदलायचे यामध्ये संजय राऊतांची पीएचडी, नितेश राणेंचा पलटवार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।